नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नाही तर दोन विषय हाताळणार आहोत. एक म्हणजे कालचा जो हॉट टॉपिक होता इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कप मधला तो, आणि दुसरा म्हणजे प्राजक्ता माळी यांचा जो एक लेटेस्ट त्यांची एक स्टेटमेंट आलेली आहे त्याच्यावर आपण थोडंसं भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम सुरुवात करूया काल झालेल्या एशिया कप मधल्या. हे असं विमान आहे भारतीय क्रिकेट संघाचं की जे उडतच जात आहे, जे कधीही कोलॅप्स होणार नाही. आणि दुसरीकडे आहे पाकिस्तानचं विमान जे कोलॅप्स होत आहे तरी सुद्धा त्यांची नाटकं काही कमी होत नाहीयेत. म्हणजे एकाच आय थिंक पहिल्यांदा 41 वर्षांमध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की इंडिया आणि पाकिस्तानचा फायनल मुकाबला असणार होता एशिया कप मधला 2025 मधला. आणि पहिल्यांदा असं झालं असेल की जसं त्यांच्याकडे शुक्रवार एक चांगला दिवस मानला जातो तसाच रविवार त्यांच्याकडे अत्यंत वाईट दिवस मानला जाईल, कारण प्रत्येक रविवारी आपल्याकडनं त्यांनी फाईटच खाल्ली आहे. आणि मी सुद्धा त्यापैकी एक आहे. मी ते अजिबात काय बोलतात त्याला नाकारणार नाही. आणि ती गोष्ट म्हणजे पहिली मॅच जेव्हा झाली इंडिया पाकिस्तानची तेव्हा ते पहलगाम अटॅक, मग त्या एक जे आपले बिचारे काही लोक जे शहीद झाले त्यांच्या पत्नी आल्या आणि त्यांनी बीसीसीआय आणि सगळ्यांकडे मागणी केली भारत सरकारकडे की मॅच बघू नका, बॅन करा मॅचवर, आणि तुम्ही त्यांच्याशी हात मिळवून कशाला करताय एक्सेट्रा एक्सेट्रा, एवढे पैसे त्या पीसीबीला कशाला कमवून देताय, या सगळ्या गोष्टी त्या महिलेनी आपल्यासमोर मांडल्या. त्याच्यावर मी सुद्धा व्हिडिओ बनवला होता की ही मॅच बॅन करा. सो पहिली मॅच टोटल बॉयकॉट असं खूप जण सोशल मीडियावर तरी होते. नंतर सायलेंट बॉयकॉट होता दुसऱ्या मॅचला. आणि काल तिसऱ्या मॅचला फायनलला सोल्ड आउट तिकीट, रस्ते रिकामे. तो तिसऱ्या मॅच मध्ये हे जे आपलं फेक नॅशनलिझम किंवा फेक पॅट्रॉइटिझम जे आहे, तर दुर्दैवाने मी असं हे कॅमेरासमोर नमूद करू इच्छितो की त्या फेक नॅशनलिझम किंवा पॅट्रॉइटिझम पैकी मी सुद्धा एक आहे की जिकडे पहिल्या मॅचला मी असं छाती ठोकपणे सांगत होतो की बघितलीच नाही पाहिजे इंडिया पाकिस्तानची मॅच, बट फायनलला कुठल्या प्रकारे आपण यांना तुडवतोय हे बघण्यासाठी मी सुद्धा ती मॅच बघितली. एनिवे, सो कालची मॅच सुद्धा जशी एक ती सुपर 4 मधली इंडिया श्रीलंकाची मॅच नेल बायटिंग झाली होती, त्याचप्रमाणे कालची मॅच सुद्धा खूप इंटरेस्टिंग झाली बरं का. म्हणजे पहिल्यांदा वन साइडेड मॅच नाही झाली आतापर्यंत जे काही इंडिया पाकिस्तानचे मुकाबले झालेले आहेत त्या कंपॅरिझन मध्ये कालची मॅच जेव्हा फर्स्ट इनिंग खास करून पाकिस्तान बॅटिंग करत होतं 16व्या ओव्हरपर्यंत, म्हणजे 113ला 1 होते जेव्हा, आय थिंक 13 की 14व्या ओव्हरमध्ये 113ला 1 ते 148 का काय ते जो टार्गेट त्यांनी सेट केला तिकडे ऑल आउट. म्हणजे काय त्या पाकिस्तान क्रिकेटर्सची मेंटॅलिटी होती, कुठला स्टेट ऑफ माइंड होता काही माहिती नाही. जो येतोय तो उचलतोय. आणि त्यात तो नॉन स्ट्रायकर एंडला कोणतरी एक होता त्यांचा वेल सेटल्ड बॅट्समॅन, त्याला संधीच दिली नाही कोणी. बरं, ते बॉलर येत होते ते पण सगळे उचलायला बघतायत. चला शाहीन आफ्रिदीचं समजू शकतो मी, तो हारिस रॉफ आला त्याच्यासाठी जे बुमरानी सेलिब्रेशन केलं. एक तर बुमराकडनं खरंच ते अनपेक्षित होतं कारण तो एवढा कधी एक्सप्रेसिव्ह नसतो, बट ही गोष्ट हारिस रॉफची सगळ्यांच्या मनाला लागली होती. जे त्यांनी मागच्या मॅचमध्ये 6-0 आणि या सगळ्या गोष्टी केल्या होत्या तेव्हाच मला कळलं होतं की हा आता इंडियामध्ये प्रचंड ट्रोल होणार आहे. आणि बुमराच्या रिॲक्शनवरनं कळलं की बुमरासारखा थंड माणूस असा जर रिॲक्ट होऊ शकतो तर म्हणजे तू खूप काहीतरी चुकलायस बुवा. बरं, पण मी तुम्हाला सिरियसली सांगू का, हारिस रॉफ बद्दल मला खूप सिंपती आहे. ती का? कारण मला तरी वाटतं ना हा सिक्रेट एजंट आहे. म्हणजे तो आहे पाकिस्तानी पण तो आपल्या भारतासाठी नेहमी खेळतो. जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा जेव्हा त्याची लास्ट किंवा सेकंड लास्ट ओव्हर असते तेव्हा त्याला तुडवतात आणि नेहमी निकाल जो आहे तो आपल्या बाजूनीच लागतो. बरं, त्यांचा जो कोणतो बॅट्समन ठॉ करणारा, खाच कमी नव्हती त्याच्यात, पण काल पण त्यांनी अर्धशतक मारल्यानंतर त्यांनी अशी बॅट घेतली आणि असं करणार होता आणि मग त्यांनी एक विकेट स्माईल दिली की बाबा मी नाही करत आहे. बट ते डिवचल्याशिवाय पाकिस्तानचं रक्त काही हे होत नाही ना, थंड होत नाही. त्याच्यामुळे काल त्यांनी डिवचण्याचा प्रयत्न केलाच पण तो सौम्य याच्यात केला. मग तो त्यांचा तो बॉलर कोणतो अब्रार, अरे बाबा तुम्ही काहीतरी परफॉर्म तरी करा आणि परफॉर्मन्स केल्यानंतर हा सगळा मास दाखवा. बरं, ते सेकंड फायनलिस्ट आले म्हणून त्यांना तो सलमानला त्या कॅप्टनला चेक मिळाला. आपल्या लोकांनी ते त्याच्यावर मिळतो तर त्यांनी तो चेक फेकून दिला. एक तर तू मग स्वीकारलास कशाला, जर तो कार्डबोर्ड आणि खरा तो पैसा तू घेऊन जाणारच आहेस, ते उगाच कॅमेरासमोर दाखवायला कशाला. हे सगळं केव्हा खपवून घेतात. म्हणजे आता रिकी पॉन्टिंग असेल, विराट कोहली असेल, या सगळ्या लोकांनी पण अॅग्रेशन दाखवलंय, नाही असं नाही, पण हे सगळं केव्हा ऍक्सेप्ट केलं जातं जेव्हा तुम्ही परफॉर्म करता. तुम्ही परफॉर्म तर काही करत नाहीत
आणि मग या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळं किंवा मग तो चेक फेकून देणं, कुठून येतो हा कॉन्फिडन्स? अरे मला असं माहितीये की यांना असं डायरेक्ट पैसा नकोच असतो पाकिस्तानला, त्यांना तो इनडिरेक्टली हवा असतो, कारण तो पैसा नंतर कुठे खर्च केला जातो हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. एक तर स्वतःची अर्थव्यवस्था काय, त्याच्यात जे काय भिकेलं लागले आहात तुम्ही ऑलरेडी, त्याच्यात जो चेक मिळालाय त्याचा तरी नीट हे करा, हिशोब करा, त्याला तरी नीट ऍक्सेप्ट करा किंवा ऍक्सेप्ट करूच नका. हे फेकणं बिकणं जे काय आहे काय मला पसंत पडलं नाही. एनिवेज मॅच संपल्यानंतर काल एक मोठा राडा झाला. तिकडचे जे पीसीबी होते ते तिकडे प्राइज डिस्ट्रीब्युशन करायला होते आणि आपले लोक तिकडे ग्राउंडमध्ये मस्त पडलेत बिडलेत. कोणाला काही घेणं देणं नव्हतं की मला याच्याकडनं ते ऍक्सेप्टच करायचे नाहीत, ना तो मेडल हवाय ना एशिया कप हवाय. त्याच्यानंतर तो माणूस तो एशिया कप घेऊनच गेला. बरं, नुसतं पीसीबीचा अध्यक्ष तो होता म्हणून नाही, बट तो तिकडचा पाकिस्तानचा एक मंत्री सुद्धा आहे, त्यामुळे हे डिसिजन घेण्यात आलं होतं आपल्या खेळाडूंकडनं. बरं, हे हँडशेक न करणं आणि सामने खेळणं, तर जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही थोडं गुगल करा, कारण मी जर ते व्हिडिओ क्लिप्स टाकले तर माझ्या नक्की कॉपीराईट येईल. ड्रेसिंग रूम मध्ये यांचा हँडशेक झालाय व्यवस्थित, सो ग्राउंडवर कॅमेरा समोर हे सगळं का माहिती नाही. एनिवेज, सो काल सूर्यकुमार यादवनी, कारण कमेंट्स असे खूप येत होते की तुम्ही हँडशेक करू नका, याने काय फरक नाही पडणार, तुम्ही पैसे तर मिळत आहेत ना तुम्हाला, ते पैसे तर तुमच्या घरी जाणार आहेत. बीसीसीआय सुद्धा टेलिकास्ट मधनं केवढे पैसे कमवणार आहे हे काय आपण त्याचा अंदाज सुद्धा बांधू शकत नाही. त्यामुळे ही पॅट्रोटिझमची नाटकं नको. तर काल सूर्यकुमार यादवनी तरी स्वतःची जी फीज आहे, मॅच फीज, ती इंडियन आर्मीला डेडिकेट केली आणि डोनेट केली. आणि आय एम शुअर की बाकीचे खेळाडू सुद्धा हळूहळू असे पावलं उचलतील. सो एशिया कप आता जो आहे तो पाकिस्तानकडे आहे आणि त्या अध्यक्षांचं असं म्हणणं आहे, तो घेऊनच गेलाय, त्या अध्यक्षाचं असं म्हणणं आहे की भारताला जर ते हवं असेल तर आमच्याकडनं त्यांनी घेऊन जावं. थोडक्यात काय, त्यांना जरा मनवण्याचा प्रयत्न करावा, हेच ते काय ते. एनिवेज, कालची मॅच बघायला खरंच खूप मजा आली आणि परत एकदा त्यांना तुडवायला सुद्धा खरंच खूप मजा आली. आता येऊया आजच्या आपल्या दुसऱ्या टॉपिकवर. दुसरा टॉपिक आहे प्राजक्ता माळी यांचा. नुकताच एका पॉडकास्टवर त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांना भीती कशाची वाटते, तर सोशल मीडियाची वाटते. आता त्यांचा स्टेटमेंटमध्ये खूप काही किंवा मी त्या आर्टिकलशी, मतलब मटा आणि लोकमतचं आय थिंक लोकसत्तेचं ते आर्टिकल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. इतकी अर्धवट पत्रकारिता मी आयुष्यात कधी बघितली नाही, खास करून मटाची. जे दुसरं लिंक आहे लोकसत्ता लोकमत, त्यांनी तर ते हल्ली फेसबुकवर असं असतं ना, ते वॉलपेपर देतात आणि मग त्याची जी लिंक असते ती कमेंट बॉक्समध्ये असते, तर ती लिंकच नव्हती कमेंट बॉक्समध्ये. तर काय त्यांचं घडलं होतं देव जाणे. सो मटानी अशी अर्धवट बातमी दिली की एकदा प्राजक्ता माळींनी सांगितलं की त्यांना सोशल मीडियाची सध्या खूप भीती वाटते आणि असाच एकदा सायबर क्राईमच्या मेन माणसाला भेटण्याचा त्यांचा योग आला आणि त्यांनी कॉल लावून दिला एका 19-20 वर्षाच्या तरुणाला आणि त्या तरुणाने एक पेज बनवलं होतं ज्याच्यावर प्राजक्ता माळी यांचे सगळे खराब व्हिडिओज होते. आता मला एक तर लॉजिक कळलं नाही की योग कसा काय आला, आणि तो समजा योग जुळून आलाच असेल, तो जो सायबर क्राईमचा जो मेन पोलीस असेल तो, आणि प्राजक्ताजी यांचा योग जुळून आला असेल, तर तो काय प्राजक्ताजींना इम्प्रेस करायला हे सगळं रेडीच करून बसला होता की थांबा या आपल्या भेटायला येणार आहेत, की आत्ता अचानक योग जुळून आलाय, तर आपण एक असं शोधून काढूया एक माणूस हिचे सगळे पेजेस फेसबुकवर पेज बनवून हिचे सगळे खराब व्हिडिओज टाकतोय. सो एक तर तो योग जुळून आला नसेल, प्राजक्ताजी स्वतःच गेल्या असतील कंप्लेंट घेऊन त्यांच्याकडे, त्याच्यानंतर हे सगळं एन्क्वायरी झाली असेल. त्या एन्क्वायरीमध्ये एक 19-20 वर्षाचा तरुण यांना सापडला आणि त्या मेन माणसानी सायबर क्राईमच्या प्राजक्ताजींना फोन लावून दिला. जर हा योगायोग असेल तर केवढा योगायोगवाला सेटिंग आहे बघा, की म्हणजे योगायोगाने हे दोघं भेटले सुद्धा, योगायोगाने त्या माणसानी हिच्याबद्दल कोण खराब पोस्ट करताय, अश्लील पोस्ट करताय ते शोधून काढलं सुद्धा, त्याचा नंबर सुद्धा शोधून काढला, त्याला फोन सुद्धा लावला. योगायोगाने खूप काही गोष्टी घडल्या नाही का. आणि मग ह्या त्याच्याशी बोलल्या. त्याच्यावर त्या 19 वर्षाच्या तरुणाचं असं म्हणणं होतं की मी तुमचा खूप चाहता आहे, कृपया करून माझ्या घरी या सगळ्या गोष्टी सांगू नका, नाहीतर मला चापकाने फोडतील. आता याच्यात किती मतलब काय कन्फ्युजन आहे सगळं, की मी असं ऍझ्युम करतोय की या एक तर कंप्लेंट घेऊन गेला, त्याच्यानंतर एन्क्वायरी झाली, त्या एन्क्वायरीमध्ये जेव्हा कोण तो आरोपी आहे तो सापडला, त्यानंतर त्या माणसानी सायबर क्राईमच्या मेन ऑफिसरनी यांना परत बोलवलं असेल, त्यांनी बोलवल्यानंतर फोन लावून दिला असेल, त्यात फोन लावून दिल्यानंतर त्यांचं जे काय बोलणं झालं 19-20 वर्षाच्या तरुणाचं. आता जे स्टेटमेंट प्राजक्ताजी यांनी दिलंय त्याच्यावरनं मी आधी त्या टायटलवरनं अंदाज काढला की
त्या मुलांनी यांचे मतलब अश्लील व्हिडिओजवर यांचा चेहरा मॉर्फ करून प्राजक्ता जी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की काय. तसा केला असेल तर तो खूप चुकीचा आहे. म्हणजे माझी सुद्धा मुलगी आहे, मी सुद्धा उद्या माझ्या मुलीबरोबर असं काही कोणी केलं तर फटकवेन आणि मारीन, तुडवेन, पोलिसांकडे तर नंतर जाईन. बट असं असेल तर अत्यंत चुकीचं आहे. पण परत प्राजक्ताजींचं एक कन्फ्युजिंग स्टेटमेंट आलं आणि ते कन्फ्युजिंग स्टेटमेंट म्हणजे माझे सगळे खराब व्हिडिओज त्या साईटवर होते किंवा त्या फोनमध्ये होते. आता जर मेहता रान बाजारचा समजा त्यांचे व्हिडिओज असतील त्या पेजवर सगळे तसे तर ते पब्लिक डोमेन मध्ये आहेच ना. ते थोडी त्यांनी तुम्हाला गपचूप कुठेतरी कॅप्चर केलंय किंवा काय केलंय. याच्यावर फार तर त्या वेबसिरीजचे निर्माते आक्षेप घेऊ शकतात की हा आमचा कॉपीराईट कंटेंट आहे, हा असं कोणीही स्वतःच्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर टाकू शकत नाही. एक कलाकार कसं काय या गोष्टीवर आक्षेप घेऊ शकतो माहिती नाही. का तिला असं दाखवायचं होतं की माझे फॅन्स या लेवलला गेले आहेत की ते काही करू शकतात, माझं जसं चांगली पब्लिसिटी करतात तशी माझी वाईट पब्लिसिटी सुद्धा करतात. ओव्हरऑल मी तरी कन्फ्युज झालो. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत कुछ तो गडबड है दया असा हा किस्सा सांगताना प्राजक्ताजींचा किंवा तो किस्सा वाचताना मला खूप कन्फ्युजन वाटलं. कशाला काही मेळच नव्हता. आणि मुळात जर तुम्ही स्वतःहून स्वमर्जीने असे सगळे जर सीन्स दिलेले आहेत, ते सीन्स जर एका माणसाने त्याच पेजवर टाकले त्याच्यात कुठल्याही प्रकारचं एडिटिंग किंवा मॉर्फिंग न करता, तर काय चुकीचं आहे त्याच्यात मला तरी नाही कळलं. तुम्हाला ओव्हरऑल काल भारत पाकिस्तानचा जो मुकाबला झाला त्याच्याबद्दल, त्यानंतर जो काही राडा झाला त्याच्याबद्दल, किंवा आता प्राजक्ताजींचं जे काही हे स्टेटमेंट आहे जे मला तरी सगळं डोक्यावरनं गेलंय, तुम्हाला नीट कळलं असेल तर कृपा करून कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.